ॐ गं गणपतये नमः। ॐ गणानां त्वं गणपतिर्हवामहे कविं कवीनामुपवंशवस्तरं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नभिः सीदसादनम्। ॐ गं गणपतये नमः। ॐ नमः शिवाय। ॐ हं जुं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः। ॐ सः जुं हं। ॐ नमः शिवाय। सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। हरि ओम। तत्सत्। हरि ओम। तत्सत्। हरि हरि सम जग कछु वस्तु नहीं। हरि सम जग कछु वस्तु नहीं। प्रेम पंथ सम पंथ। प्रेम पंथ सम पंथ। सद्गुरु सम सज्जन नहीं।
सतगुरु सम सज्जन नहीं, गीता सम नहीं ग्रंथ, गीता सम नहीं ग्रंथ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जय श्री कृष्ण। जय शिव शंभो। पार्वती पते हर हर महादेव। धन्यवाद। इथल्या एक सुंदर साध संगत सत्संग, आता संध्याकाळचा मुहूर्त, श्रावण मास सुरू झाला, पहिला सोमवार। ही संध्याकाळची वेळ संधीची वेळ असते, अत्यंत महत्त्वाचा मुहूर्तही आहे। संधी शब्दाचे अनेक अर्थ निघतात। संधी मराठी ठीक आहे ना? मराठी ठीक आहे ना? की संधी आपण म्हणतो ही संधी प्राप्त झाली, संधी मिळाली। संधी हा काळ रोज येते जीवनाची, तर संध्याकाळी येत आली, पण इथे येईस्तोपर्यंत रोज एक संध्याकाळ येते। आणि संधीचा काळ, संध्याकाळ ही संधी आली, आपण म्हणतो पुन्हा एकदा संधी आली, रोज संधी आली। प्रातःकाळ झाला, दिवस जसा गेला तसा गेला, आता विश्रांतीची संधी आली। दिवसभरचे हेवे दावे सगळे सोडून आता थोडं शांत होण्याचा विश्रांतीचा संधी आली, ती तो एक संध्याचा अर्थ। दुसरं संधी संस्कृत भाषेमध्ये जोडणं म्हणतात। संधी साधना, संधी करणं म्हणजे जोडणं। संधी केली म्हणायचे, राजा लोकांनी संधी केली एकमेकांमध्ये, दोनाचे एक होऊन गेले। ते जीवात्म्याला परमात्म्यासोबत जीव ब्रह्म ऐक्य जे आहे, यावेळी जसं सूर्य आणि चंद्र हे जोडण्याची वेळ असते, धड दिवस नाही धड रात्र नाही, संध्याची वेळ आहे, दोन जोडल्या जातात आहेत। जसं ते हिरण्यकश्यपूची गोष्ट प्रचलित आहे की संध्या दिवसानं मरो रात्रीनं मरो, तर संध्याकाळच्या वेळी झालं, कारण हे धडही नाही धडतही नाही, पण संध्या जोडलेली आहे, तर ही जोडण्याची पण वेळ आहे आपल्याला। आणि दुसरी संधी म्हणजे राजा, जसं युद्ध होतं तर एखादा राजा हारत असला तर त्याच्याऐवजी तो संधी साधून घेतो, म्हणजे शरण, सरेंडर ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये। अशा अनेक निघतात संधी विग्रह। संस्कृत भाषेमध्ये संधी शब्द दोन जोडून एक पीतांबर म्हणतो आपण, पीत आहे अंबर ज्याचे, असा जो तो, असं समासमध्ये। तर पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र घातलेलं, आपण पिवळं वस्त्र, पिवळं आणि किंवा पिवळं वस्त्र नेसलेलं असंही होतं। अशी अनेक उदाहरणं संधी या रूपाने, ही एक प्रकारे सुवर्ण संधीच आहे आपल्यासाठी, है ना? तर श्रावण मास आहे, श्रावण मासाचं महत्त्व मुख्य की श्रवण, ऐकण्याचा। या मासात जे ऐकलं असतं त्याचा अत्यंत प्रकाश पडतो। नवदा भक्ती म्हणजे रामाने शबरीला सांगितलं, मुख्य शबरीने मागितलं वरदान की आता देव आलाय, गुरुकृपेने आजचा विषय आहे। तिच्या मतंग ऋषी गुरु होते, आजचा विषय भगवद्गीतेत गुरुचे महात्म्य। ही भगवद्गीता आहे, इतर गीता वेगळ्या, पण ही प्रत्यक्ष या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माविनिस्मृत, हे जे व्यास मुनींनी स्वतः म्हणलं की गीता सुगीता कर्तव्य किमन्ये शास्त्र विस्तरे। हे इतर सगळे इकडचं तिकडचं वागले, वृत्तपत्र, बातम्या, जे व्हॉट्सॲप, फेसबुक, हे सगळं ठीक आहे, ते व्यास मुनी, पण पहिले गीता वाचली की नाही? कारण का? ही भगवद्गीता, कारण ही पद्मनाभ देवाच्या तोंडून स्वतः निघालेली आहे, अनायास निघालेली आहे। तर त्या गीतेसुद्धा ईश्वराने स्वतः म्हटलेली गीतेत हे गुरुचं महात्म्य आहे, तो आजचा विषय आहे।
तर प्रत्यक्ष राम चालत चालत शोधत शोधत शबरीकडे आले आणि ती म्हणते की माझ्या गुरुचा प्रताप आहे, गुरुकृपा आहे, गुरुनी सांगून ठेवलं होतं की नक्की येते. बस तुला सांगितलेला मंत्र कर, असंच रोज वाट पहा. 16 वर्षाची शबरी, 80 वर्षाची वय होऊन गेलं, रोज वाट पाहते. रोज तेच गुरुंनी सांगितलं का ते एक दिवस येतील. म्हटलं आहे तर विश्वास आहे, मंत्र जाप मग दृढ विश्वास आहे, गुरुच्या श्रद्धे वचनांवर दृढ विश्वासाने. तर आलं तसं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, रामाने कृपा काय केली, 9दा भक्तीचं विधान सांगितलं की कशा प्रकारे म्हणजे 9 प्रकारे ईश्वराची भक्ती केल्या जातात. पहिलं सांगितलं श्रावण प्रथम भक्ती कर संतन संगा. शुक्रमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं उद्धार करायचं तर साधू संघ म्हणजे सत्संग, कारण सत्संग कामाला ऐकायला मिळतं. मग उद्धवाला तर परवाच्या दिवशींचा उद्धवगीता विषय होता. तर श्रीकृष्णाच्या शेवटच्या दिवशी लीलेचा शेवटचा दिवस, शेवटचा व्यक्ती त्याच्यासोबत असलेला आणि त्याला जो उपदेश दिला त्यातही 9दा भक्ती आली, त्यातही श्रवणाचं महत्त्व आलं ऐकण्याचं. तर श्रवण म्हणजे श्रवणेंद्रिय कानाला म्हणतो, तो हा महिना आहे. श्रावण बाळ आईवडिलांचा ऐकायचा कधी ऐकलेलं न ऐकून न ऐकलेलं न करायचं. त्याचं नाव अजूनही अमर आहे. तर हे ऐकण्याचं अत्यंत महत्त्व आहे, विशेष करून अध्यात्मामध्ये. कारण ऐकल्याला मनात रमतं, चांगलं असो वाईट असो. मंत्र्यांनी काहीतरी म्हटलं नसतं, निघून गेले, पण कैकेयीच्या मनात बसलं मंत्र्यांनी जे म्हटलं ते. कोणी काहीतरी बोलून शब्द टाकून जातं. अंधे का पुत्र अंधा, द्रौपदींनी वरून हसून म्हटलं, दुर्योधन थोडं चकमकावून गेला तर ते त्याच्या हृदयात खोवलं. ऐकलेलं जे होतं ते ऐकलेलं राहतं पक्का. तर हे दोन्ही प्रकारे काम करतात, चांगलंही आणि वाईटही. वाईट दिवसभर ऐकत राहतो आपण, कोणाची निंदा नाराजगी गारणे किंवा अफवा आहे ते, तर त्याच्यावर तोड हेच आहे राम बाण उपाय की त्याला मग ऐकल्यानेच काटावं. काहीतरी चांगलं ऐकून वाईट जे ऐकलं तर ते धुवून काढतं त्याला. आणि विशेष करून ईश्वर कथा प्रसंग लिहिला, जसं रामानेच सांगितलं की मम कथा प्रसंग, हे माझी कथा प्रसंग करणं. उद्धवगीतेमध्ये शेवटच्या दिवशी कृष्णाने उद्धवाला भक्ती मार्गात मुख्य सांगितले की माझे एवढे चरित्र आहे, हे भक्तांसाठी बनवून ठेवलेल्या एवढ्या लीला आहेत. हरी अनंत, हरिकथा अनंत, ताको बहुविधी कह संता. तर कुठे याच्यात मन वृत्त ऐकलं की. तर म्हणून या महिन्याचं महत्त्व आहे, या वेळेचं महत्त्व आहे. आणि विशेष करून शिवशंभूंचं श्रावण सोमवारचं आहे अजूनच महत्त्व आहे. आणि त्यातही जर गुरुरूपी विषय जर असला जसा आजचा आहे आणि शिव मंदिर, तर मग तर अत्यंत प्रभावशाली हा प्रसंग आहे. कारण शिवतत्व गुरुतत्व खूपच मिळतं जुळतं आहे. एक गंमत प्रसंग अशी आहे की एकदा हे अनेक जे पोथ्या आपण वाचतो, पुराण, विशेष करून पुराण जे वाचतो त्याची बरेच सुरुवात ओरिजिनल झालेली असते, आपल्याला माहीत नसतं. पण शिव पार्वती संवाद, की शंकराने पार्वतीला सांगितलं ही गोष्ट, ती गोष्ट आता लक्ष्मीनारायणाची पण सांगितली शिवानी पार्वतीला. अनेक पुराणांमध्ये असं येतं, शिवपुराण, स्कंदपुराण, भागवत पुराण, निरनिराळ्याच्यामध्ये, इव्हन इतिहासांमध्ये येतं. रामायण महाभारत, रामायण हे जे तुलसी रामायण, रामचरित मानस, त्याची सुरुवात अशी शंकराने पार्वतीला सांगितलेलं. कारण पार्वतीने विचारलं की तुम्ही एवढं कोणाचं नाव ध्यान कोणाचं करता. शंकर सहज स्वरूप सम्हारा, लागी समाधि अखंड अपारा. तुम्ही तर देवों के देव महादेव हो प्रभू, तुम किसका ध्यान करते हो. तर म्हणतात मी रामाचं, माझा इष्ट, माझं प्रिय दैवत राम. राम 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 रामेति राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बाकी जग हजार मंत्र म्हणत असेल, पण जर माझ्यासाठी माझ्या हृदयात राम नावाचा मंत्र आहे. तर ते राम ते जंगलात फिरताना दिसून आलं, पाय चपलाही नाही आहे, हे सीते करून डोळ्यात पाणी आहे. त्याचं कसं मला कळलं नाही, काय समजलं नाही, थोडं उलगडून सांगा म्हणून. मग ते गमतीने म्हणतात की बस मी सांगतो तुला, हे जे तुझंही मन त्याच्यात भ्रमित झालं की हा असा कसा फिरतो आहे, हा माझा इष्ट दैवत आहे म्हणून. तर असं हे संवाद सुरू असताना हा अवतार आहे, 7वा अवतार आहे नारायणाचा, पूर्ण पुरुषोत्तम आहे. प्रभू रामचंद्र पूर्ण पुरुषोत्तम, मानवी अवतार.
मानवी लीला करून, जसं श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम. तर ते म्हणते यांचा अवतार झाला, तुमचा कधी अवतार नाही होता? पार्वतीचं शंकराला प्रश्न आहे की नाही, म्हणते हा अवतार झाला, तो अवतार झाला, 10 अवतार 10 अवतार होणार आहे, 24 अवतार म्हटलं जातात विष्णूचे, नारायणाचे, पण तुमचा अवतार कसा नाही होत? शंकराला म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही संहार करताय, संहार करता म्हणजे विनाशक नाही, चुकीची धारणा आहे. संहार करता म्हणजे कंट्रोलर, ज्याच्यामध्ये दम आहे, शक्ती आहे, धमक आहे, जो कंट्रोल करू शकतो. आणि इकडे तिकडे निघून जाणारी प्रकृतीला आपल्या सामर्थ्यामध्ये जो ठेवू शकतो असा शिवशंभो. दमदार कंट्रोलर, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये कंट्रोल नावाची पोझिशन असते, कंट्रोलर नावाची. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात ते, की बरोबर सगळं ठीक सुरू आहे की नाही, नसलं तर त्यांच्यामध्ये अथॉरिटी असते काही बंद करणं सुरू करण्याची. तर तसे आहेत ते. तर जेव्हा आवश्यकता संहार करायला, तर ते हसून म्हणतात की यांचे अवतार हजारो वर्षांनी एखाद होतो, विष्णूंचा अवतार. माझे अवतार निरंतर होत असतो. ते अजून एक रहस्य उघडलं, तुमचा अवतार निरंतर मला कसं माहीत नाही, कोणता अवतार आहे? पार्वती शंकराला विचार, तुमचे कोणते अवतार होते निरंतर कसं? हो पार्वती, एकही दिवस नाही सृष्टी निर्माण झाल्यापासून असं शक्य नाही की माझा अवतार पृथ्वीवर नाही आहे म्हणून. आत्ताही आहे म्हणतात. तो कोणता तुमचा अवतार आहे? खरंच रहस्य सांगा. हे बघ, इथे जोपर्यंत एकही सद्गुरू असेल गुरुरूपाने, तो गुरु अंश माझा अंश आहे. गुरु म्हणजे माझं शिवतत्वाचा आहे, तो माझा अवतार आहे. तर जिथे गुरु आहे तिथे शिव स्वतः आहे. हे शिवपुराणामध्ये शिवगीता नावाचं प्रकरण आहे, तर त्यात 3 अध्याय आहेत. त्याला गुरुगीता म्हणतो आपण. दत्तांची पोथी वाचतो, गुरुचरित्राचं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं, ते शेवटी गुरुगीता येते. की कुठल्याही गुरुचे कोणी साधक जे गुरुगीता नावाचं जे आहे तेच आहे. ते शिवगीतेतले 3 अध्याय जे आहे गुरुगीतातले. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. न ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. हे सगळे जे आहेत श्लोक ते त्या गुरुगीतेतले 2ऱ्या अध्यायातले सुरुवातीचे श्लोक आहेत. आणि तर हे जे गुरुतत्व आहे श्रावण मासामध्ये विशेष महत्त्व आहे. आणि शिवमंदिरात आणि संध्याकाळची वेळा आणि सोमवारी आणि 7 सत्संगांची ही खरोखर संधी आहे ना संध्याकाळची. तर माझं म्हणणं, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य येते की तो जो पूर्ण प्रत्यक्ष फायनल ईश्वर आहे, ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति, ज्याच्यासाठी म्हटलं आहे. वेदा हे भागवत पुराणात वेदांनी वेदपुरुष म्हणतो रसो वैसा, की सगळा रस, कुठलाही रस, कुठलाही आनंद जो येतो तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ते कृष्णाने पण भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्यामध्ये गुरुचा उल्लेख आहे, गुरुचं महत्त्व आहे सांगितलेलं. ते विषय आपण जनरली गुरुचं महत्त्व तर जाणतोच आणि गुरुला गुरुचं स्थान देतोय आणि ऐकतोय, पण अजून त्याच्यावर प्रकर्षाने विशेष प्रकाश पडावा म्हणून मी सुनील 10-12 विषयांची यादी पाठवली होती की बघ गुंजी कुठला निवडायचा असला तर ते म्हणाले की तेरेजी यांना मी विचारतो, मग त्याचं आज्ञा आली की गुरु का महत्व अच्छा रहेगा हे विषय, म्हणून आपण आज त्या विषयावर बोलतो आहे. तर थोडक्यात जेवढं शक्य असेल तेवढा भगवद्गीतेमध्ये बरेच जवळपास 18 अध्यायापैकी साधारण 12-13 अध्यायांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आचार्य शब्द असो किंवा गुरु शब्द असो किंवा शिष्य शब्द असो, या निमित्ताने हे जो संबंध असतो गुरु-शिष्य संबंध, शिष्यासाठी गुरुचं जे महत्त्व आहे आणि गुरुची कृपा जी शिष्यावर होते, कुठल्या ना कुठल्या प्रकारे ईश्वराने उल्लेख केलेला आहे. 18 अध्यायांपैकी 12-13 अध्यायांमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 13 अध्यायांमध्ये साधारण 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत फक्त एकाच ठिकाणी उल्लेख आहे. 11व्या अध्यायात अर्जुन विश्वरूप पाहतो तेव्हा म्हणतो की अरे तू तो गुरुचा गुरु दिसून आला म्हणून मला मोठा, अशा शब्दांनी. पण पहिल्या 6 अध्यायात आणि नंतर 13व्या अध्यायापासून कुठे ना कुठे पुन्हा उल्लेख येतात. 7 ते 12मध्ये कमी उल्लेख आहे गुरु शब्दाचा, एकदाच आहे. याच्यासाठी की तो प्रत्यक्ष देवाबद्दल बोलतो आहे त्या सेक्शनमध्ये. भगवद्गीतेच्या 18 अध्यायापैकी जर आपण 3 भाग केले, 6, 6, 6,
सात्विक 18. तर पहिल्या 6 अध्यायांमध्ये साधारण जीव म्हणजे आपला आत्मा याचं वर्णन, याचं विश्लेषण, याची साधना, याचा अनुभव कसा करायचा याच्याबद्दल आहे. त्याच्यानंतर 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत ज्याला ब्रह्म म्हणतो, जो ईश्वर आहे, परमेश्वर, जीवात्मा आणि परमात्मा. त्यात 7व्या ते 12व्यापर्यंत परमात्म्याचं वर्णन आहे. आणि जीव आणि ब्रह्म एक असून पंचायत काय, प्रॉब्लेम काय आपल्याला का लक्षात येत नाही. कारण म्हणजे मध्ये माया आहे, मायाने पडदा टाकला, आपण ऐकला मायात आहे, मायाचा पडदा आहे, भ्रमात आहे. माया म्हणजे काय, कशी असते, कशी लागते, मग कसं सुटावं, हे 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत त्याच्यावर जास्ती करून विशेष प्रकाश टाकला आहे. तर जीव, ब्रह्म आणि माया किंवा जीवात्मा, परमात्मा आणि त्या दोघांमध्ये जर हलकासा पडदा ज्याच्यामुळे आपल्याला कल्पना येत नाही ही माया, असे ते अध्याय. तर मधला भाग देवाबद्दल स्वतः बोलतो. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत इतकं प्रकर्षाने वर्णन देवाच्या तोंडून देवाबद्दल स्वतःचं एकाच ग्रंथ आहे भगवद्गीतेत. पण ते एक कारण आहे की ते गुरुचं, तो स्वतः नाही गुरुचं काही विषय काढत. अर्जुन म्हणतो त्याला की अरे मला दिसून राहिलं आहे की सगळे गुरु तुला गुरु मानून तुझ्याजवळ हात जोडून उभे आहेत, म्हणजे तूच गुरूंचा गुरु असणार. गुरुर गरियान असा शब्द येतो. तो गुरु म्हणजे मोठा, आपल्यापेक्षा मोठा, आणि गरियान म्हणजे त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठा असा. पण नंतर जसं याची सुरुवात पहिल्या अध्यायात तर 3-4 ठिकाणी येतं, आपण पाहूच जसं जितका वेळ असतो तितका. पण अजून थोडा संदर्भ द्यायचा भगवद्गीतेत गुरुच्या महात्म्याचं, की हा कृष्ण आणि अर्जुन संवाद आहे गीतेत, ते सगळ्यांना माहीतच आहे. अर्जुन आणि कृष्णाचा संबंध मित्राचा होता, भावाचा होता, आणि त्याचा मामी भाऊ होता कृष्ण. अर्जुनाचा सक्का मामी भाऊ कृष्ण होता. विशेष प्रेम असतं. आणि 1.5-1.5-2 वर्षाचं अंतर होतं. कृष्ण 1.5-2 वर्षांनी मोठा होता. त्याच्यामुळे अगदीच मैत्री पण होती आणि थोडी भक्ती पण होती अर्जुनाची. पण मुख्य संबंध मैत्री आणि भावाचा, भ्रातृत्वाचा होता. पण इथे जो आहे युद्धाचा प्रसंग आला तेव्हा तो एकदम गलित गात्र होऊन दुसऱ्या अध्यायात 6व्या श्लोकात तो अर्जुन म्हणतो. हा श्लोक आपण आरतीनंतर बरेचदा म्हणतो, ऐकलाही असेल. कार्पण्य दोष उपरत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत् श्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. पहिल्यांदा शिष्यत्व स्वीकारलं अर्जुनाने. जर अर्जुन कृष्णाचं शिष्य तर मग कृष्ण अर्जुनाचा कोण झाला, गुरु. तर तिथून विशेष यावर प्रकाश टाकणं सुरू होतं. आतापर्यंत यांच्या मैत्रीमध्ये आणि बंधू या संबंधामध्ये कृष्णाने असं खूप उपदेश वगैरे नव्हता दिला त्याला कधी. गमती जमती करायची, थोडंफार जसं मित्राला मदत करतो, अडचण असली तर काही घेणं देणं चालतं, खांद्यात गळ्यात हात घालून शिकारीला जाणं वगैरे सगळं ठीक होतं. पण गुरु शिष्याचा संबंध अगदीच युनिक आहे, एकदमच एक गुरु एकच असं विशेष आहे. तर त्याने आपण कधी नाही म्हटलं कृष्णाने. इथे अर्जुनाला लक्षात आलं की अरे बापरे, इथे तर समोर माझे गुरु आहे द्रोणाचार्य, माझ्या अजून गुरुपेक्षा तितकेच वंदनीय दुसरे कृपाचार्य जे कुलगुरू आहे, दीक्षा गुरु आहे, आणि भीष्म पितामह, हे सगळे असं मला उपयोग काही नाही होऊन राहिला. मला भीती वाटते कार्पण्य दोषाने, की मी भयभीत झालो आहे आणि भ्रमित झालो आहे, संमोहित, कळत नाही. तर आता याला इलाज काय, मग समोर दिसतं त्याला परमेश्वर उभा म्हणतो, मी तुझं शिष्यत्व धारण कर. शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. प्रपन्न होणं म्हणजे शरणागतीच्या पलीकडची गोष्ट आहे. कसं की मी तुमच्या शरण आहे जर मी म्हटलं कोणाला, तर मी आहे आणि तुम्ही आहे असं आपण भान आहे ना, की मी देवाच्या शरण आहे, मी गुरूंच्या शरण आहे, मी आईवडिलांच्या शरण आहे, जो पुढे म्हणजे मी आणि ते आहे, दोनची भावना झाली. पण प्रपन्न त्याच्या पलीकडे जाऊन म्हणते की देवा मी नाहीच आहे, तूच आहे, बस तुला जे करायचं ते कर, तुझ्या हातचं चिपावली आहे मी, जे काय मला माझं पूर्णच विरघळलं आहे त्यांना, तर फक्त तू आहे, अशी अर्जुनाची अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी मग ते शिष्यत्व धारण केलं, म्हणजे कृष्णाला गुरुच्या स्थानी ठेवलं. त्याच्यानंतरच कृष्णाने तोंड उघडलं उपदेश द्यायला, बोलायला, सांगायला. कारण तर भगवद्गीतेच्या शेवटी म्हणतोय की ज्याला त्याला जिथे तिथे नको वाटत सोडू. खरंच ज्याला भूक आहे, खरंच जो मागेल, खरंच जो येऊन बसेल, खरंच ज्याची ऐकायची इच्छा असेल, खरंच जो प्रार्थना करेल,
कळकळणी, ज्याची खरं वेळ आली असेल त्याच्याच समोर बोल. म्हणून लाऊडस्पीकर घेऊन सगळीकडे नको फिरत बसू. उद्धवाला शेवटच्या दिवशी तोच उपदेश दिला होता की जा तू आता जंगलात जा, बद्रिकाश्रमात वलखल वस्त्र घालून कंदमुळे खाऊन राहा, ऋषी मुनींना व्हिजिट कर, त्यांच्यासोबत चर्चा कर, पण असं मात्र इकडे तिकडे जाऊन शहरामध्ये जाऊन वगैरे खूप नको सांगत असो. पण तुला जे खरोखर ज्यांची इच्छा असेल त्यांना जरूर सांग. कारण असं काही ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही. कारण त्यांनी 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग नावाचं भगवद्गीतेचं 7वा अध्याय आहे. तर सुरुवातीला 2-3 श्लोकातच म्हणतो की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतत सिद्धयेत यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. ही यात्रा आहे आत्म्याची, परमात्म्याच्या सोबत ऐक्य, जीव ब्रह्म ऐकायची. हजारो मनुष्यांमध्ये पहिले तर मनुष्य तो आवश्यक आहे. श्वान शुकर असं नाही म्हटलं त्यांनी, शंकराचार्यांनी पण म्हटलं मनुष्य जन्म पहिली कंडिशन आहे ईश्वरप्राप्तीची. देव स्वतः म्हणतो मनुष्य झाल्यानंतर जसं आपण झालं सहस्रेश म्हणजे 1000 हजारो मनुष्यांमधून कश्चित कधी एखाद वेळेस यतती सिद्ध आहे. एखाद्या कोणातरी असा प्रयत्न करतो की अरे काहीतरी मुक्तीची इच्छा निर्माण झाली, मुमुक्षत्व जागृत झालं, काही सगळं गडबड वाटत आहे, काही हे पूर्ण फायनल नाही नसणार, काहीतरी याच्या पलीकडे असणार, मी कुठून तरी आलो कुठेतरी चाललो आणि याच्यानंतर काय होणार हे प्रश्न पडतात. तर असे प्रयत्न करणाऱ्या हजारांमधून यतताम अपि म्हणजे सुद्धा याच्यातून सुद्धा सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्व. एखादा म्हणजे हजारोमधून एखादा प्रयत्न करतो. प्रयत्न करणाऱ्या हजारोंमधून म्हणजे लाखोंमधून मनुष्यामधून एखादा पोहोचतो तिथपर्यंत. तर पण तेच पोचतात ज्याच्या मनामध्ये खूप दृढ इच्छा आहे, खरोखर बाकी सगळं सोडण्याची वैराग्याची भावना आहे की मला फक्त ईश्वराचाच अनुभव, ईश्वरच हवा असं. पण त्याच्यामुळे तो म्हणतो शेवटी बाधव आहे असे इकडे तिकडे नुसतं जस्ट वाटत नको जाऊ, कारण त्यांना किंमत नाही राहणार आणि तिकडे त्याचं महत्त्व नाही समजणार त्या दृष्टीने. सो आणि मग त्या संदर्भात पुढे जसं गुरुचं मुख्य महत्त्व 4थ्या अध्यायात येतं भगवद्गीते कृष्णाच्या द्वारे. 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योगात 34व्या श्लोकात तो म्हणतो की उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः, की तू प्रामाणिकपणे जा आणि तद्विद्धी प्रणिपातेन, तो श्लोक आहे 34वा श्लोक 4थ्या अध्यायातला. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हा गुरुकडे निर्देश करणारा गीतेतला देवाने स्वतः केलेला निर्देश आहे. आपला विषय आजचं गीतेत गुरुचं महात्म्य ना. तर तद्विधी प्रणिपातेन म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग अध्यात्म आहे. ज्ञान प्राप्ती जर हवी असेल, कर्मसन्यासाचा जर अनुभव, कर्मनिष्ठ कर्मयोगी जर व्हायचं असेल, समजून घ्यायचं असेल, कारण त्याच सध्यात सुरुवातीला त्यांनी म्हटलं कृष्णाने की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं काही नाही. खरोखर तुला ज्ञान मिळवायला हवं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, पण ते असं इकडे तिकडे नाही मिळणार. त्याच्यासाठी तुला मग पुढे सांगतो की विधीपूर्वक तद्विधी प्रणिपातेन म्हणजे दंडवत प्रणाम करून, परिप्रश्नेन सेवया सेवाभावाने विनम्रतेने आर्जवाने त्यांच्यासमोर जाऊन प्रार्थना करून, परिप्रश्नेनं म्हटलं म्हणजे जसं इंग्रजीमध्ये मी म्हणतो अमेरिकेत आमचं गीता होतं ते की यू कॅन बी क्युरियस बट डोंट क्वेश्चन देम. क्युरियासिटी आपली त्यांना प्रश्न विचार, पण त्यांनाच नको क्वेश्चन करू की तुमची पात्रता काय आहे, तुमचे गुरु कोण होते, तुम्ही किती तपस्या केली आणि तुमचं लग्न झालं होतं का, मग तुम्ही गुरु आहे तर मुलं बाळ कसे होते, हे डोंट क्वेश्चन देअर अथॉरिटी बट यू कॅन क्वेश्चन दॅम. त्यांना प्रश्न विचार पण त्यांच्याबद्दल प्रश्न नको. याला परिप्रश्नाचं जर त्याच्या मागची जी आपली जी कुतूहल आहे, क्युरियासिटी जी आहे की मला हे जाणून घ्यायचं आहे आत्म्याबद्दल वगैरे, ती त्यांच्यासमोर व्यक्त कर, पण त्यांना त्यांच्याबद्दल नको असं विचारू. कबीरांनी खूप सुंदर दोहा आहे, मान करो जाती न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान
मान करो तलवार की, पड़ी रहने दो म्यान. जातीनं पूछो साधू की. गुरुचे संतांची कोणत्या जातीची आहे, जात म्हणजे जे काही समजायचं असेल तेव्हा जातीनं पूछो संत की, साधू की. पूछ लीजिए ज्ञान, त्यांचं ज्ञान पहा, त्यांचं वय, त्यांची जात कुठले आहे, गोरे आहे की काळे आहे की कसे आहे. तिथे नको त्या म्हणतं कबीर उदाहरण खूप सुंदर देतात की मान करो तलवार की, त्याचा सन्मान कर तलवारीचं. पडी रहेन दो म्यान, ज्ञान आपल्यावर त्यांना उपसाल नको लाव बरं, गर्दन कट जाएगी. ज्ञानाची तलवार जर त्यांची निघाली तुझ्यासमोर, ते हे जे अहंकाराचं डोकं खोपडी आहे ती नारळासारखी खाली पडलं आढळून. त्याच्यामुळे मानपूर्वक राहा म्हणून कबीरांचे विशेष एकदम समर्थ वचन असतात. ते कृष्णाचं तिथे सल्ला होता की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग असं जर गेलं, असं अप्रोच जर केलं तर काय होईल, उपदेश शांती ते ज्ञानम. मग ते तुला आपोआपच अनायासच तुला उपदेश देतील. आणि सुंदर शब्द जोड केला देतो, उपदेश शांती. नुसतं उपदेश देणारे खूप मिळतात यूट्यूबवर, तर किती हजारो लाखो मिळतात. व्हॉट्सॲपवर तर रोजचे येतात, फेसबुकवर येतात, रील्स येतात. ते पण होते टी व्हीला आला कोणत्याही चॅनलवर कोणी लेक्चर देणार असतं, तो उपदेशसाठी नाही पण शांती देणार होतं. हिलिंग ज्याला म्हणतात, बाम लावल्यासारखं थंड, ज्याने खरोखर उपदेश आहे पण आत्म्याला शांती मिळते. कुठेतरी सुकून ज्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये, की कुठेतरी वाटलं की हो बरं वाटतं जरा ऐकून यांचे वचन, की काहीतरी कुठेतरी मलाही आशा आहे, मलाही दिलासा मिळते आहे. हे समर्थ गुरूचीच लक्षणं असतात. लेक्चरसाठी नको, शांतीसाठी. आणि उपदेश शांती ते ज्ञानम, कारण त्यांना माहिती आहे यातला फरक लेक्चरमधला आणि शांतीचा जो उपदेशाचा ज्ञानीनंच त्या ज्ञानात तत्त्वदर्शनात त्यांनी दर्शन केलं आहे. ते तत्त्वदर्शी आहे, त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे, ते सामर्थ्य आहेत. त्याच्यामुळे ते जसं बघितलं तसं तुला वर्णन करू सांगू शकतील. त्याचा प्रभाव, जसं आपण म्हटलं आता श्रवणाचा प्रभाव असतो आपण ऐकण्याचा, तसंच बघण्याचाही असं एकदा डोळ्यांनी बघितलेलं आपण खूप कठीण होऊन जातं विसरणं. लेकिन मैंने देखा था, मैंने अपने आँखों से देखा नहीं, मैंने देख के आया. त्याला एकदा त्यांनी पाहिलं तर उलटं नाही सांगू शकत काहीतरी, जर डोळ्यांनी पाहिलं तर, है ना. आणि इवन आपण कोर्टातही जातो की तर आय विटनेस म्हणतात की यांनी जे कोणी बघितलं असं ॲक्सिडेंट झाला, कोण कसं चाललं त्यांना आणा तुम्ही बोलवा, तर ते डोळ्यांनी बघितलं तर हे ज्ञानी लोकांनी तत्त्व, हे जे परमात्मा तत्त्व आहे तत्त्वदर्शन, त्याच्यामुळे ते जे वर्णन करतील ते जसंच्या तसं बघतील. त्यात कबीरांचा उल्लेख झाला, त्यातच होता की कबीरांना काशीचे पंडित काशीमध्ये होते, ते त्यांनी एकदा म्हणजे खूप त्यांचे जळायचे त्यांच्यावर, कारण त्यांची प्रसिद्धी व्हायला लागली आणि असं खूप शिकले सवरले नसेल, जरुरी नव्हते खूप, काय माहिती हिंदू आहे की नाही, ब्राह्मण आहे की नाही, जे काय तसं होतं. नंतर लक्षात आलं की हिंदूंच्याच मुलाला मुसलमाना जोडप्याने वाढवलं होतं म्हणून ते दोघांनाही मानायचे. पण त्यांच्या सगळ्या दोघांमध्ये जास्तीत जास्त करून हरी, शिव, गुरु हेच उल्लेख येतात. पण तसं एखाद्याला धरून ठेवणार नव्हतं. पण त्याच्यामुळे काशीचे पंडित त्यांच्याबद्दल निंदा करायचे. शेवटी त्यांनी ब्राह्मणांना पटवून एक असं सांगितलं की तुमची भाषा किती कशी आहे, काय म्हणतात तुला भ्रष्ट भाषा आहे, तुम्ही जे लिहिता त्यात काही व्याकरण बरोबर नाही आहे, अक्षरं कसे तुमचे लिहिता तेव्हा हे काही सुसंस्कृत नाही वाटत, तुम्ही काहीतरी कसं तरी लिहिलेलं वगैरे, की विशेष प्रभावशाली नाही आहे, अभ्यास केलेला नाही त्याच्यात तुम्ही म्हणून जे लिहित जाता तुम्ही दोहे वगैरे. तर त्यांनी खूप सुंदर चपराक दिली होती की काय म्हणे की तुम्ही जे लिहिता, तुम्ही सगळे लिहिता ते डोळे उघडे ठेवून लिहिता. हा कागद आहे, हे लेखणी आहे, शाई टाक डुबवून मोराच्या पिसाने लिहून डोळे उघडे ठेवून लिहिते, आणि मी जे लिहितो ते डोळे बंद करून लिहितो. त्याच्यामुळे क्षमा मागतो की कुठेही माझी अक्षरं कशीही जातात, काही कसे लिहिल्या जातात, कारण की तुम्ही जे आपल्या बुद्धीला जेवढं समजत असेल तेवढे डोळे उघडे लिहितात. मी प्रत्यक्ष दर्शन करत असतो, मी जेव्हा लिहितो तर मी डोळे बंद करून ध्यानामध्ये माझे दर्शन करत असं जे दिसतं ते लिहितो. त्याच्यामुळे असं हे केवढा मोठा फरक झाला. तर प्रत्यक्ष बघून लिहून राहिला वर्ष जे आपलं काही तर्क वितर्क करून. तर असे जे तत्त्वदर्शी असतात ते देवाचं उपदेश आहे की त्यांच्याजवळ जाण्यासाठी. नंतर एक गंमत महत्त्वाचा, जसं दुसऱ्या अध्यायातलं सांगितलं कार्पण्य दोष, चौथ्या अध्यायातलं सांगितलं, तसं एक उल्लेखनीय एक ठिकाण असं आहे 13वा अध्याय
भगवद्गीतेत क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा आहे. तर तिथून हा पूर्ण म्हणजे अद्वैत सिद्धांत ज्याला म्हणतो, अद्वैत ज्ञान, आदिशंकराचार्यांचं जे मुख्य किंवा शेवटी वेदांचं जो वेदांत ज्याला म्हणतो अद्वैत, आणि त्याचं सार अगदी जर हवं असेल एका ठिकाणी तर 13व्या अध्यायात भगवद्गीतेच्या मिळतात. थोड्या श्लोकांमध्ये ते 35-40 श्लोकांमध्ये त्याचं सार म्हणून जातात. इथपर्यंत की आदिशंकराचार्यांनी त्या 13व्या अध्यायाला सगळ्यात म्हटलं होतं की आपल्या मार्गासाठी म्हणजे अद्वैत वेदांतासाठी गीता यातला हा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा म्हणून त्यांच्या शिष्यांना त्यांच्या मठामध्ये वगैरे सगळं, कारण खरोखर तसंच आहे. त्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. म्हणजे क्षेत्र म्हणजे जे बाहेर आहे बघतो आहे मी, क्षेत्रज्ञ म्हणजे बघणारा मी, आणि मी जे काही बघतो आहे ते क्षेत्र माझ्या बाहेर जे मला दिसते आहे तो मी नाही राहू शकत है ना. जर मी बघतो आहे बघणारा मी, तर मग तो मी नाही राहू शकत. मी आणि मला जे दिसते ते हे नीट समजून सांगणार की अरे तुला जे दिसते आहे हे न तू आहे ना तुझं आहे, तू साक्षी आहे, द्रष्टा आहे फक्त त्याच्यामध्ये. त्यामुळे लिप्त राहणं शक्य आहे, मायात फसण्याची आवश्यकता नाही. असं सुंदर चांगलं खूप प्रभावशाली आहे. तर प्युअर ज्ञान, शुद्ध ज्ञान, तेज ज्ञान सोडून दुसरं काहीच नाही. त्यात विशेषतः खूप भक्तीचं किंवा कर्माचं वगैरे वर्णन नाही. त्यात ज्ञान 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 अद्वैत ज्ञानाबद्दल. तर पण त्यातही 7व्या श्लोकामध्ये आचार्य उपासनम चैव, एवढ्या सगळ्यामध्ये कृष्णाजीमध्ये तो विषय पुन्हा घुसला आहे. आचार्य उपासनम चैव स्थैर्यम आत्मं विनिग्रह अमानित्वम अदम्भित्वम अहिंसां शांतिमार्जवम आचार्य उपासनम चैव स्थैर्यम आत्मविनिग्रह. आचार्य म्हणजे गुरु, आचरणाने जे आचरती सा आचार्य, जे बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, समर्थांनी म्हटलं ना. तर नुसतं बोलत नाही, पण ज्याचं बिहेवियरमध्ये त्याच्या आचरणाने जो शिकवू शकतो, रोल मॉडेल ज्याला आपण म्हणतो, आमचे आदर्श आहे. आदर्श कोणाचे कोणीच नसतं जे नुसते लेक्चर खूप छान दिलं आहे, मस्त बोलतात, फर्स्ट क्लास भाषण देतात, का मस्त त्यांची वखर आहे. माझ्या जीवनाचे आदर्श आहे हे आहे का, कारण लेक्चर खूप देतात. कोणाला विचार आदर्श कोणी जे कोणी म्हणेल की कोणी म्हणेल माझे मोदी आदर्श आहे, स्वामी विवेकानंद आहे, जे राम आदर्श आहे. का बरं विचारलं, सांग का आदर्श तुझे काय, जी जीवनशैली, त्यांचं आचरण कसं होतं, त्यांचं बिहेवियर कसं आहे. शब्द असो नसो, कोणी मौनी राहू शकतं पण आदर्श असू शकतं, कारण त्यांचे आदर्श याच्यासाठी आचरणावरून. तर यद यद आचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजना, हा एक गीतेतला श्लोक आहे की हे लोक आचरणाने आपल्या करतात आणि आपोआपच त्यांच्या मागे मग लोक चालायला लागतात की त्यांचे पावलं टाकून है ना. कारण आपण सगळेच ते शोधतो की कसं हाव टू बी, कसं काय करावं, प्रश्न करतो की यांच्याशी कसं वागावं, हे लोक असे आहेत ते लोक तसे आहेत, यांना कसं समजावं, यांना कसं डील करावं, यांना कसं सांभाळावं, यांना कसं समजून सांगावं, यांना कसं अवॉइड करावं. ते बेसिकली शब्दांपेक्षा काय आपण मी हा शब्द शोअप आचरण कसं. तर ते म्हणतात की जे श्रेष्ठ असतात त्यांच्याकडे बघून चालावं. गीतेतलं आहे की त्यांच्या मागे पावला टाकत गेलं तर यद यद म्हणजे जसं जसं आचरती श्रेष्ठ तद म्हणजे तसं देवे तरोजना, लोक जनरली तसंच त्यांचं तेच फॉलो करतात. म्हणून जे आज ते हयात गुरु आहे भारतभूमीवर आहे, पावनभूमीवर, पुण्यभूमीवर 10-12-15 तर असतीलच चांगले दिग्गज मोठे नावं जे आहेत ते, त्यांचे हजारो शिष्य मग तर जिथे कुठे जातात तर पंडाला भरून जातात. कारण त्याचं हेच कारण आहे की त्यांच्या आचरणाने लोक प्रभावित आहेत. नुसतेच चमत्काराने नाही नसेल जरुरी असं ना. तर म्हणून त्या एवढ्या ज्ञानाच्या अध्यायामध्ये कृष्णामध्ये म्हणतो की मुख्यतः सांगताय की आत्म्याचे गुण कसे असतात त्या आणि काय करायला हवं, कसं राहायला हवं ह्या ज्ञानप्राप्तीसाठी. तर त्या श्लोकात अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांती मार्जवम, की अमानी राहणं. चैतन्य महाप्रभू जे बंगालमध्ये होऊन गेले तर हरे कृष्ण हरे रामवाल्यांचे जे गुरु मुख्य होते ना 500 वर्षापूर्वी, त्यांचा एक शेवटचं त्यांचा उपदेश शिक्षाष्टकम म्हणून 8
श्लोकांचा उपदेश त्यांच्या अगदी जवळच्या 2 शिष्यांना त्यांनी सांगितला होता. आणि त्यात त्यांनी एक श्लोक आहे, तरोर अपि सहिष्णुना अमानिना मान देना तृणादपि सुनिश्चयन, की गवताच्या पात्यापेक्षा आपण नीच स्वतःला समजायला हवं, की कोणी चालू नाही केलं माझ्या अंगावर तरी मला त्याचा राग नको यायला. जसं गवतावरून आपण चालत जातो केव्हा विचारही नाही करत, तोडवत जातो गावात. गावात कधी चिडत नाही किंवा म्हणत नाही की अरे दिसत नाही का, गधा आहे का तू, माझ्यावर कसा पाय दिला. तर तृण म्हणजे गवत, तृणाद अपि सुनिश्चयन, गवतापेक्षाही नीच. तरु म्हणजे झाड, वृक्ष, तरोर अपि सहिष्णुना, वृक्षापेक्षाही सहनशील व्हायला हवा. आपल्या 2 सगळ्यात जवळच्या शिष्यांना उपदेश केला त्यांनी, की मी तर चाललो आता, ते अवतारी होते, राधाकृष्णाचा कंबाईंड अवतार होता, एकच झालेले चैतन्य जे होते गौरा बंगालमध्ये. तरोर अपि अमानीना मान देना, स्वतः अमानी राहून क्रेडिट दुसऱ्याला देणं, क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू, त्याचं श्रेय कोणाचं आहे. आपल्या एकट्याच्याने कुठली गोष्ट होत नाही संसारामध्ये, अशी कुठलीच गोष्ट नाही. हे कृष्णाने अर्जुनात म्हटलं, गीतेत अर्जुनाला सांगितलं आहे की असं कोणीच करता आजपर्यंत झालेलं नाही. मोठ्यातनं मोठा गुरु संत साधू असो, गुंडा असो, पंतप्रधान असो की आपण असो, की हे मी करून दाखवलं, हे माझ्याच्याने झालं, शक्यच नाही. 18व्या अध्यायात भगवद्गीतेच्या मोक्ष संन्यास योग 14वा श्लोक त्यात सांगतो, करता जो आहे तर एक फक्त आहे, ते अजून 4 असतात ज्याच्यामुळे होतं ते. त्यामुळे आपल्यासाठी हेच योग्य आहे की अमानीना मान देना. आणि मुख्य काम काय करायचं त्यांनी सांगितलं, कीर्तने हरी सदा, हरीचं कीर्तन मुख्य जास्ती करून आपलं मन तिथे लावा हरिकीर्तन. आजच्या सत्राच्या सुरुवातीला मी जो दोहा म्हटला, हरी सम जग कच्ची वस्तू नाही, हरीसारखी वस्तू काय, हे मिळवणं ते मिळवणं, हे घेतलं का ते घेतलं का, की मुख्य हरी नावाची कमाई केली की नाही. हरी सम जग कच्ची वस्तू नाही, विशेष मुख्य वस्तू तीच आहे, वास्तविक वस्तू तीच आहे, त्याच्या दमावर चाललेल्या बाकी सगळ्या वस्तू आहे ना. सावल्या 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 जमा केल्या, पण व्यक्तींना विचारलं की नाही. आपल्या घरी कोणी पाहुणा आला, काही कार्यक्रम आहे, 50 लोकांना बोलवलं, सगळं केलं, आणि ते लोक आले आणि त्यांच्या सावल्यांनाच या बसा, सावलीला गंध लावलं, सावलीला आरती बसल्या, आणि त्या व्यक्तीकडे लक्ष देऊन नाही राहिलं. सावलीला ताट वाढलं होतं आणि मग सावलीचे पाय पडले तर हातात माती येईल, माती चाटावं लागेल, असं तर कधी करत नाही. व्यक्तीकडे लक्ष देतं, सावली आहे नाही आहे जे काय, पण आता आपण रोज सतत जगून राहिला. घरदार, घोडा गाडी, नाते संबंधी, साहेब, जे काही राजकारण, जे स्पोर्ट्स, क्रिकेट, ऑलिम्पिक, हे नसते, त्याची सावली आहे सगळीकडे. पूर्ण मन त्याच्या सावलीमध्ये, त्या मातीमध्ये बसलेला, तर त्यांच्या सगळ्यांच्या मागे जो आहे उठून त्याचं विचारही नाही, लक्षही नाही, बोलही नाही, काहीच नाही. रोज छातीमध्ये सतत श्वास रूपाने म्हणतोय, आहे का रे, मी आहे. दर 6 सेकंदाने आवाज देता, येऊ का आता, बोलायचं का, ते लक्ष नाही. आता बसतो का शांत, आता बोलायचं का, येतो का आत तू माझ्याजवळ ध्यानामध्ये, मी आत आहे तुझ्या, ठोके देऊन राहिलो आहे, अजून तुला जिवंत ठेवलं आहे. बरं आता येतो का, आता आहे का, झाले का तुझे कामं, आता येते का, जरा बोलायचं का आपण निवांतपणे, लक्षही नाही. त्या जन्मापासून वर्षानुवर्ष दशकं होऊन गेले, आत्ताही म्हणून राहिला, येते का, आज कसा आहे, श्रावण सोमवार सुरू झाला, पहिला दिवस आहे, इतका चांगला दिवस आहे, आपण बसायचं का, बोलायचं का थोडं, माहीत नाही. तो हरी आहे, हरी हे असेच तर सगळी सावली आहे ना, बाकीची सृष्टी. हा निघून गेला कोणत्या कशाचा, अंबानी असो, अदानी असो, कोणी असो, दानी असो अदानी असो, है ना. हरी सम जग कछु वस्तू नहीं, प्रेम पंथ समपंथ, ऐसा करेंगे वैसा करेंगे, ये दे देंगे वो दे देंगे, ये लिए वो लिए, प्रेम दिलं का, प्रेम घेतलं का, हृदय जाणलं का, हृदय तर ठेचलं नाही ना, एवढं सांभाळलं ना, मुख्य लोकांचं मन, हृदय सांभाळलं ना आपल्या बोलण्यामुळे. मनाचे विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार, मनसा वाचा कर्मणा, मनातले विचार कोणाला दुखवू नये, वाणीचा उच्चार तू तडाख्या धुंदळाने कोणाला ठेच न पोचव, आणि शरीराने आचार असा न हो कधी ज्याने कोणाचं नुकसान हो. तर त्याच्यासाठी एकच इलाज आहे, प्रेमाने समोर जाणं. म्हणून हरिसम जग कछु वस्तू नाही, प्रेम पंथ समपंथ,
सद्गुरु सम सज्जन नाही. आजचा विषय आहे गुरुचं महात्म्य. त्याच द्वार म्हटलं सद्गुरु सम सज्जन नाही. पण इतक्या लोकांचे कॉन्टॅक्ट जमा करतो, खूप वाहवा करतो आणि हे खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं आहे, आणि असं केलं त्यांनी, तसं केलं, आम्हाला इतकी मदत केली, नोकरी लावून दिली, FD तुळशीला तोडायची नव्हती, त्यांनी जमा कर, जे काय असेल दुनियावरचे धंदे, सज्जन आहे, सज्जन आहे. पण सद्गुरु सम सज्जन नाही. तेही जे कामं झाले ते सावलीचेच, मातीचेच काम झाले. पण ज्यांनी सत्याचा संग दिला, ज्यांनी सत्याचा अनुभव करून दिला, त्यांनी आपल्या आत्मजागृती केली, आत्मस्वरूपाचं दर्शन, मी कोण आहे माहितीच नव्हतं, त्याची ओळख पटवून दिली, त्यांच्यासारखा सतजन खरा व्यक्ती नाही. सद्गुरु सम सज्जन नाही, गीता सम नाही ग्रंथ. हे इतके सगळे ग्रंथ जरी असले तर पण छोट्याशा ग्रंथामध्ये पूर्ण सगळे औषधाची पुडी आहे याच्यामध्ये. म्हणून म्हटलं हरिसम जग कछु वस्तू नाही, प्रेम पंथ समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, गीता सम नाही ग्रंथ. तर त्यातही गुरुचं महत्त्व आलं. मी मगाशी शिव पार्वती संवादाचा उल्लेख केला होता. स्कंद पुराणात इथं हे खूप मोठं पुराण, 84,000 श्लोकांचा. भागवत पुराण आपल्याला माहिती 18,000, ते त्यालाच वेळ लागून जातो 12, पण त्याच्या कितीतरी पट मोठं स्कंद पुराण. त्याची शिवगीता आहे, ते त्याच्या अंतर्गत जे 3 अध्याय गुरुगीता हे सगळं सांगितलं. त्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात येतं गुरु उपदिष्ट मार्गेण मन शुद्धिं तुकारे. हे शंकर पार्वतीला म्हणतात आहे की यातून सुटका जर हवी असेल, गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालायला हवं. नुसतं मंत्र जाप करणं तर ठीक आहे, माळा केला, 108 केला, वडा वेटोळे घातले, दोरे बांधले, नारळ फोडले, दहीवडे वाटले, सगळं जे ठीक आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो आहे का मी? गुरु उपदिष्ट मार्गेण, कारण त्यानेच मन हा शुद्धिं तुकारे, मनाची शुद्धी त्यानेच होणार. बाहेरची शुद्धी सगळ्यांनी होऊन जाईल. गंगेत नाहलं, त्यांनी दिलेलं हे गंध, कोणी असं लावलं, कोणी असं लावलं, कोणी नुसतं असं लावलं, ते सगळं छान दिसतं आहे वगैरे सगळं. मन शुद्धी मात्र आतली जिथे मुख्य जिथे शुद्धी हवी आहे ती त्या मार्गाने जाऊनच होईल. आणि अनित्यम खंडयेत सर्वम, शंकरनाथ की जे काही अनित्य दिसतंय त्याचं खंडन करणं म्हणजे उपहास, म्हणजे दूर निघून जाणं पुढे, ठीक आहे म्हणून. अनित्यम खंडयेत सर्वम यत् किंचित आत्मगोचरम, पूर्ण वेळ मुख्य आपल्या आत्म्यात रत राहणं. तर त्यांचा उपदेश की अनित्य जे जे दिसेल, म्हणजे जसं शरीर आपलं अनित्य आहे, नाते गोते अनित्य आहे, आईवडील, मुलं बाळं, सासवा सुना, जावई, आपले तुपले सगळे, काँग्रेसवाले, BJPवाले, सगळे अनित्य आहे. नित्य कुठली पार्टी आजपर्यंत कोणता पंतप्रधान नित्य होता, कोणतं नातं नित्य राहिलं, कोणाचा नवरा नित्य राहिला, कोणाची बायको नित्य राहू शकली. तर ते सगळं कोणाचं शरीर नित्य राहिलं आजपर्यंत, स्वतःचं शरीर आजपर्यंत कोणाचं नित्य राहिलं, मग सगळं अनित्यमध्ये आला. मग 1 जानेवारी हे देऊळ आहे आणि ज्याची पूजा होते आणि ज्याचा आज मुख्य दिवस आहे, तो स्वतः म्हणतात अनित्यम खंडयेत सर्व. बेलाचे पानं छान आहे, पांढरं फुल उत्तम आहे, ओम नमः शिवायचा जप सुंदर आहे. पण त्याचं म्हणणं जे आहे त्याची सगळ्यात प्रिय जी अर्धांगी अर्धनारी, ते तिला त्यांनी जो गूढ उपदेश सांगितलेला की अनित्यम खंडयेत सर्व. कारण मी हे याच्यासाठी म्हटलं की तो सगळ्यात मोठा गुरु आहे शांब सदाशिव. त्यांनी स्वतः सांगितलं की जेव्हा कोणी खरोखर सद्गुरू दिसतो आहे तर माझा अवतार आहे, पार्वती विष्णूचा अवतार 5-10 हजार वर्षांनी होतो, माझं सतत असतं. कोणी ना कोणी पृथ्वी तलावर. स्वामी विवेकानंद म्हणाले ते जोपर्यंत एकही गुरु आहे भारतभूमीवर तोपर्यंत म्हणून मी निराश नाही होणार, कारण एकही समर्थ गुरु परिपूर्ण पर्याप्त आहे कायापालट करायला. आणि भारतभूमीचं सौभाग्य असं की असं कधी वेळ नव्हते जेव्हा खरोखर जाणता राजा नव्हता, जेव्हा जिथे सद्गुरू नव्हते. तर त्यानिमित्ताने ते एक अजून काही दुसरे कुठले श्लोक आपल्याला तसा होत आला आहे. वेळ तुम्ही 4 ते 5ची दिली होती. भगवद्गीता जेव्हा सुरू होते तेव्हा अगदी पहिल्याच अध्यायात धृतराष्ट्र संजयाचा जो पहिला श्लोकाचा आहे, त्याच्यानंतर धृतराष्ट्राचं काय सुरू आहे सांगतं. संजय सुरू करतो बोला गीता काय, ते पहिल्या श्लोकात येतं की आचार्य वपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. अरे तो दुर्योधन आपल्या गुरुजवळ गेला आणि तो असं म्हणतोय, दुर्बुद्धी जरी असला, दुर्योधन जरी असला तरी ते बरोबर ती प्रेरणा होती की तो द्रोणाचार्यांजवळ पहिला गेला
पहिला संवाद जो झाला याच्या नंतरचा, तो दुर्योधनाने जे त्याच्या गुरूंना द्रोणाचार्यांना जे बोललं ते होता, तर तिथेही गुरुचा उल्लेख आला. त्याच्यानंतर तर लगेचच तिसरा श्लोक पुन्हा, व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. इथं दुर्योधन त्या द्रोणाचार्यांना म्हणतोय की तुमचे गुरुवर तुमचे जे तुमचा जो मुख्य शिष्य आहे एक तो द्रौपदीचा भाऊ, द्रुपदचा राजा, तिचा दृष्टद्युम्नाचा तिचा भाऊ होता, त्यांनी जी व्यूहरचना केली ती बघा तुम्ही, असं म्हणून. तर तिथेही उल्लेख येतो. मी 1-2 अजून 3-4 श्लोकांचा उल्लेख करतो, मग आपण विराम देऊ शकतो. तुमची वेळ झाली असणार आजच्या साधनेची. त्याच अध्यायात पुन्हा 2 ठिकाणी येतं. इथे 26व्या श्लोकात येतं, 26 आणि 34व्या श्लोकात तिथे अर्जुन जे म्हणतो आहे की मला हे मला दिसून राहिलं आचार्य मातुलान भ्रातान पुत्रान पौत्रान सखी सता. अर्जुनाला मुख्य काय प्रश्न पडला की अरे हे गुरु आहे माझ्यासमोर उभे बाबा, मला ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे हे नाही करू शकत नाही. गुरु न हत्वा महानुभावा, हे श्रेय हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, यांनी मला जे दिलं आहे तितकं मला कोणी नाही दिलं आहे, हे अर्जुनाचे शब्द आहेत. गुरुने ते जाणतो तो, त्याच्यामुळे मी यांच्या विरुद्ध शास्त्र नाही उचलू शकत, यांच्यासमोर मान नाही उचलू शकत, ते शास्त्र कसं उचलायला ना, यांच्यासमोर मान खाली उभं राहिलं, त्याच्यावर शास्त्र कसं उचलू. तर हे जे गुरुचं महत्त्व आहे ओतप्रोत ते भरलेलं आहे अर्जुनाच्या मध्ये आणि दुर्योधना दोन्ही बाजूनी गुरुचं महत्त्व आहे, आणि त्यांचे तेच गुरु होते ते. आणि आचार्य पितरा पुत्रास्तथैव च पितामह 34व्या श्लोकात येते की ते समोर माझे आचार्य होते, कृपाचार्य द्रोणाचार्य हे जे आहेत त्याने मी आय कॅनॉट डू दिस नयोत्से इति गोविंद म्हणून तो निघून जात होता. 5वा श्लोक 2ऱ्या अध्यायातला मी जो मगाशी उल्लेख केला, गुरु न हत्वा आणि महानुभावा श्रेयो भोक्तुमपि लोक, की मी गुरूंच्या विरुद्ध नाही द्रोह नाही करू शकत, गुरुद्रोही नाही होऊ शकत. त्याच अध्यायात येतो पुढे, त्याच्याच लगेचच नंतर येतं थोडं कानावर जाऊन, शिष्यस्तेहम शाधिमाम त्राम, मगाशी जो मी म्हटला होता 7वा श्लोक आहे ना, कार्पण्य दोषो करत स्व, की अरे राजा देवा मी आता तुझं शिष्यत्व स्वीकार करतो. कृष्णाला तो म्हणतो अर्जुन की आत्तापर्यंत माझा मित्र माझा भाऊ वगैरे होता, पण माझं गुरुचं रूप धारण करतो आता, आणि मला खरंच या संकटातून वाचव. 3रा अध्याय कर्मयोग जो आहे त्यातही पुन्हा 21व्या श्लोकात गुरुविषय गुरु शिष्याचा जो संबंध असतो त्याबद्दल येतात. मग अशी उल्लेख केला तर यद यद आचरती श्रेष्ठ. नाही तुमच्या वेळेचंही महत्त्व मी जाणतो दादा, आणि मुख्य म्हणजे आजचा जो प्रसंग आहे तो थोडंसं करून घेऊ, आणि मग असं किंवा मग कुठले काही प्रश्न किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असल्या तर त्या पण आपण घेऊ शकतो. तर तिथे त्यांनी जे म्हटलं होतं मी मगाशी जे म्हटलं यद यद आचरती श्रेष्ठ, की श्रेष्ठ लोकांचं सगळेच लोक फॉलो करतात, जाणो न जाणो मानू न मानू. जो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत होता की खूप इन्व्हेस्टर आहे, तो आपल्यापेक्षा मोठा इन्व्हेस्टर जो आहे आपल्यापेक्षा, यांनी जे खूप कमावले आहे, यांनी आहे ना वडिलांनी दिलेल्या 10,000 रुपयापासून सुरुवात केली, आता करोडपती झालं आहे. कसं ते स्टॉक मार्केटमध्ये ते हे कसं त्यांचा पोर्टफोलिओ कसा आहे पाहतील. किंवा कोणी संगीतकार असतात ते संगीताच्या दुनियेमध्ये जे श्रेष्ठ आहे त्यांना फॉलो करतात. सिनेमाबाज बाज असतात, नाटककार असतात ते नाटकातल्या आहे ना. कोणी दारुडा असेल तर मोठ्या दारू मध्ये माहीर असले, याला सगळ्या वाईन्स कोणते माहिती आहे त्या ज्वारीच्या. तर यद यद आचार्य ती श्रेष्ठ आपल्या आपल्या फील्डमध्ये रेसिपी. आत्ता मी थोड्या वेळ विष्णू मनोहरकडे होतो, मित्र येतो माझा आपल्या नागपूरचा प्रसिद्ध शेफ. तर ते सांगत होतं ही तारीख गेली, ती तारीख गेली, ती तारीख गेली अमेरिकेला, या दिवशी आठवडाभर इंग्लंडमध्ये असं आहे तसं. का? कारण तो श्रेष्ठ मानला जातो विष्णू त्या क्षेत्रातला, पाककला पाकशास्त्रातला, म्हणजे एक प्रकारे गुरुच झाला तो त्यातला, आणि तो सांगतोही लोकांना मदतही करतो, त्याचं मनही मोठं आहे. तर त्याचे फॉलो करणारे कदाचित तिथे असणार की जे त्याला तिथे फॉलो करतात. तर म्हणून कृष्णाने म्हटले यद यद आचरती श्रेष्ठ, की प्रत्येकाचा गुरु असतो, जाणो न जाणो मानो न मानो. पण असं भलत्याच कुठल्या तरी क्षेत्रातलं किंवा बोलत्याच कुठल्या तरी व्यक्तीला गेलं तर चूक होऊ शकते. म्हणून तो उपदेश आहे की मुख्य जसं मी म्हटलं की सद्गुरु समसज्जन नाही, गुरु सत्याकडे नेणारा जो असेल त्या दृष्टीने. आणि मग 6व्या अध्यायात गुरु शब्दाचा उल्लेख येतो, पण तो वेगळ्या संदर्भात येतो.
असा श्रीकृष्ण सांगतोय ध्यान योग, आत्मसंयम योग नाव आहे त्या अध्यायाचा. माझ्या अनुभवाने माझ्या मते सगळ्यात समर्थ अध्याय म्हणू शकतो 6व्या अध्यायाला. ज्याच्यामध्ये खूप जे सूर्यासारखं तेज की जे समावू नाही शकत आपलं. जितके वेळा वारला जितके वेळा त्याच्यातून प्रेरणा मिळते. त्यात तो मध्ये साधारण असा सांगतो तिथे 22व्या श्लोकात यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते न अधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचालय. हा तो अध्याय श्लोक आहे 6व्या अध्यायात. त्यात तो शब्द येतो पुन्हा गुरु. म्हणजे मी साधारण टिपून तुमच्या समोर मांडतो आहे की कुठे ना कुठे सतत येतो आहे हा गुरु शब्द किंवा गुरुचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये. त्यात संदर्भ असा आहे की तो म्हणतो यम लब्ध्वाच अपरम लाभम. हे अर्जुना मी हा जो तुला मार्ग सांगतो आहे काय आत्मसंयम आणि ध्यान योग, की थोडा इंद्रिय संयम कर आणि ध्यानाची सवय कर. यातून तुला जो अनुभव येईल, यातून जी प्राप्ती होईल, यम म्हणजे ही जी प्राप्ती, लब्ध्वा हे जेव्हा मिळेल तुला याचा लाभ च अपरम लाभम याच्यापेक्षा अजून मोठं काही प्राप्ती होऊ शकते. मान्यते न अधिकम तथा. तुझ्या लक्षात येईल की याच्यापेक्षा मोठं काय असणं शक्यच नाही आहे. परमात्म्याचा अनुभव जेव्हा होईल, इंद्रिय निग्रह जर करू शकलो, आत्मसंयमी जीवन जर जगू शकलो आणि मग संयमित मनाने ध्यान जर लावू शकलो, तर त्यात जो ईश्वर प्रगट होतो, ईश्वराचा हे मी स्वतःच्याही अनुभवाने सांगतो आहे, मुख्य गीताप्रमाणे पण स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यानंतर मग कितीही ठिकाणं आहेत, तर जगातले किती ठिकाणी जाऊन पाहिलं, किती लोकांच्या ओळख्या पाळख्या कॉन्टॅक्टच्या, जे काय सगळं धनवैभव, जे काही ईश्वराचं लिहिलं सगळ्या झाल्या, पण हे अगदी 100%, 1000% सत्य की त्याच्यापेक्षा मोठी शक्यच नाही. म्हणजे कवडी मोलाचं नाही, हे सगळं मिळून फुट्या कवडीचं. ते कबीरजी म्हणतात की जग मुझे मिला आत्म हिरा तब सब जग लगा सवा कसिरा. हे आत्म्यामध्ये जेव्हा स्वतःमध्ये मला लक्षात आलं, ते पूर्ण जग सव्वाशेर कणिकमध्ये मी म्हणतो की 125 कणीचा शिरा बनवतो. सत्यनारायण म्हणतो सव्वाच्या मापाने सगळं द्या, सव्वा आहे सव्वा द्या. तो तो उसमें बेच दिया मैंने उस सारे संसार को, क्योंकि आत्म हीरा मिल गया मुझे. कौड़ी को तो खूब संभाला, लाल रतन है ना क्यों फेंक दिया, तुमने नाम जपन क्यों सब छोड़ दिया. की हे खोटे कवडी खूप जमा केल्या, पण आणि तुझे जो लाल हिरा देऊन ठेवला होता तो का बरं दुर्लक्ष करता येतो, हे तिथं कबीरजी म्हणतात पुढे. साधारण तशा उद्देशाने संदर्भात 6व्या अध्यायात 22व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो की यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते न अधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन. अशा मनस्थितीमध्ये पोचून जाशील की गुरुणामपि न विचारले. मोठ्यातलं मोठं जरी दुःख आलं, कल्पनेच्या बाहेरचं, आपण किती लोकांचे आपलं दुःख माझ्याही जीवनात अनेक आले, पण मला हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कळलं की माझ्या जीवनात जे दुःख आलं ते काहीच नाही आहे जे ऐकण्यात आले माझ्या त्यांच्या दुःखासमोर. माझे सगळ्या जीवनाचे दुःख मिळून असे कित्येक लोक आहेत ज्यांचे एक दुःखासमोर त्याची काही कवडी किंमत नाही की त्या सगळ्यांचे मिळून मोठ्यातलं मोठं कल्पना करू शकेल असं जरी दुःख आलं तरी न विचारलयात. श्रीकृष्ण म्हणतो की तरी तू विचलित नाही होणार, अशी स्थिती प्राप्त होईल तुला. त्या संदर्भात गुरु शब्द आला तिथे. म्हणून त्या 6व्या अध्यायात ते माझा एक उद्देश आहे की तुमच्या मनावर याचा इम्प्रेशन पडावं भगवद्गीतेचं, की या निमित्ताने गुरुभक्त जर असाल, साधक असाल, तर चला इथे जर बघून मगाशी मी 11व्या विश्वरूप दर्शनातलं सांगितलंच होतं. 43वा श्लोक जो जेव्हा दर्शन होतं अर्जुनाला विश्वरूपाचं, त्यात तो म्हणतो की पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्. की अरे बापरे बापा, तो कोण आहे एवढा मोठा माझ्यासमोर प्रगट झाला म्हणतो. म्हणजे जिकडे आदव न मध्यांच पुनश्च न ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींश सर्वान अनुरागांश दिव्यान. हे याच अध्यायातलं घेतलेलं आहे की मला वाटलं तू थोडा जे काय मोठा म्हणतो दाखवशील, पण तुझ्यातच मला ब्रह्मा दिसून राहिला. ब्रह्मांड ईशम, ईश म्हणजे शिव, शंकराचं नाव आहे ईश. म्हणजे शास्ता जो आहे मंगल करणारा आणि शास्ता तो शंकर, तो ईश. तुझ्यातच ब्रह्मा, तुझ्यातच ईश दिसतं. आणि कमलासन असतं म्हणजे विष्णू.
तू आहे कोण? कृष्णा म्हणताय. मला वाटलं माझा मामी भाऊ आहे, आपण तुझ्या गळ्यात हात घालायचं, माझं अर्ध खाल्लेलं तुला देत होतं, तू उभा मी बसला राहायचं, तुझ्यासमोर झोपलो होतो मी, अभे तुबे अरे तुरे करायचं. अरे बाप, तुझ्यात मला हे सगळे दिसून राहिले. त्यापुढे तो म्हणतो ऋषींचे सर्वान अनुरागांश देव्यान सप्त ऋषी सनकादी चतुर, हे सगळे तुझ्यासमोर तळतळकावून हात जोडून तुझी स्तुती करून आले. कोण आहेस तू बाबा? मला वाटलं माझं काना आहे का नाही आहेस तू? खूप खवून प्रकट झाला. म्हणून काय केलं मी, काय मागितलं म्हणून की तो म्हणतो पुढे की बाबा प्लीज वापस जा, वापस जा, वापस जा. सौम्यरूपी पुन्हा आपले 2 हात 2 पायाला सावळा सावं. तर त्या संदर्भात म्हणतो पितासी लोकस्य चराचरस्य. हे मला दिसून आलं की चर अचर सगळ्या 14 भुवन, भू भुव स्वहा महाजना तपा सत्यामणी अतल वितल सुतल रसातल पातल महातल, ह्या सगळ्यांमध्ये राक्षस सगळ्यांच्या बापाचा बाप तो दिसून आला. पितास्य लोकस्य चर अचरस्य त्वमस्य पूज्याश्च गुरु गरिया. हे जे गुरु 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 म्हणत होते त्यांचे जे गुरु होते ते तुझी पूजा करून राहिल्यात असं मला दिसतं आहे. तुला परमेश्वर मानून शुकमुनी जे समजलं जातात आपल्या शास्त्रामध्ये सगळ्यात मोठा आजपर्यंत म्हणजे सगळ्यात ज्ञानी, अजूनपर्यंत समजलं की त्यांच्यापेक्षा कोणी समर्थ आणि ज्ञानी ऋषी होऊन गेले. शुकमुनी व्यासपुत्र, ज्यांनी भागवत पुराण परीक्षित राजाला सांगितलं तसं दिसायच्या पद्धतीने ते म्हणतात की अरे परीक्षित हे जो हा कृष्ण जो आहे तो सर्वेश्वरेश्वर आहे. म्हणजे आपण जसं जोड्याला 2 गाठी मारतो, गाठी अजून एक तिसरी मारून देतो, सुटायला कोण तर सर्व ईश्वर त्याचा ईश्वर सर्वेश्वरेश्वर जो आहे तो कृष्ण, त्याची मी कथा तुला सांगतो म्हणून. तसंच अर्जुनाला अनुभव इथे होता. त्यांनी गुरु शब्द मग अशी 13व्या अध्यायातला 7व्या श्लोकाचा उल्लेख मी केला होताच ऑलरेडी. ते जो समोर येतो तो की ह्यामध्ये ज्ञानाच्या सगळ्या विचारांमध्ये मध्येच तो सांगतो. श्रीकृष्ण म्हणतो अमानित्वम अदंभित्वम आचार्य उपासनम चैव स्थैर्यम आत्मविनिग्रह. की कोणीतरी जीवनात गुरु असायला हवा, कुठेतरी ओपन माइंड असायला हवं, कुठेतरी मनात एवढी धारणा असायला की बाबा माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे, माझ्यापेक्षा कोणाला तरी समजते जास्ती, कोणाचं तरी ऐकण्याची वृत्ती असायला हवी. कारण एवढ्यामध्ये क्षमता नाही की सगळं समजण्याची. आपला तर्क वितर्क थोडा बाजूला ठेवायला हवा, थोडे श्रद्धेसाठी जागा करायला हवी की बा असेल बा मला दिसला नाही देव म्हणजे नाही आहे असं नाही आहे, असेल बा एवढं तरी म्हणलं तर कोणाला कुठेतरी सिद्ध करायला शक्य आहे बा. करून पाहतो तुम्ही जसं म्हणता त्या देवाचा किंवा तो मंत्र की तेवढं ध्यान, तेवढं प्राणायाम, तेवढी उपासना, सकाळी उठून पाहतो जे काय जसं काही सांगतात ते. हे जिथे हे ओपन माइंड आहे जिथे असले भगवद्गीतेची एकच कंडिशन आहे फक्त. संस्कृत येणं जरुरी नाही आहे, कृष्णाला मानणं जरुरी नाही आहे, हिंदू असणं तर बिलकुल जरुरी नाही आहे, स्त्रीच पाहिजे पुरुष पाहिजे असंही जरुरी नाही आहे, ब्राह्मणाची तर बिलकुल आवश्यकता नाही आहे, यापैकी काही जरुरी नाही. एकच जरुरी सांगितलं आहे भगवद्गीता. कोणालाही होऊ शकते, कोणाची प्राप्ती. ओपन माइंड, मनात जागा आहे का, श्रद्धा आहे का थोडी, असं म्हणण्याची तयारी काही होऊ शकते वा शक्य वा असं ना. मग कृष्ण नावाचं कोणतरी असेल बा हे सांगितलं करून पाहतो मी. तर थोडी गीता आणि थोडं ध्यान एवढंच सूत्र आहे माझ्या साधनेचं नाम. आम्ही जेवढे गीतायोग करतो गेल्या 15-20 वर्षापासून 2000च्या वर झाले 17 तिथे अमेरिकेत आणि इथेही. तर हेच एवढंच माझं म्हणणं असतं, प्रार्थना असते हात जोडून की बस थोडी गीता आणि थोडं ध्यान एवढीच साधना आहे. गीतेला जरी गुरु मानला तर ध्यानात त्याचं प्रचिती येऊ शकते की थोडी गीता वाचून थोडं ध्यान करा. तर त्या दृष्टीने तो इथे आला. तर नंतर आता 2-3च उरल्यात. 17व्या आणि 18व्या श्लोकात एकदा उल्लेख येतो. 17व्या श्लोकात 17व्या अध्यायात 14वा श्लोक येतो, म्हणजे साधारण उल्लेख होतो याचा. तिथे तर डायरेक्ट गुरुचा उल्लेख नाही, पण जो याच्यामध्ये जे दैव असुर संपत्ती विभाग योग नावाचा जो आहे त्यात त्यांनी जे गुण सांगितले थोडक्यात दैवी संपत्तीचे सांगतो आणि बाकीचा अध्याय सगळा आसुरी संपत्तीबद्दल आहे. त्यातही तो उल्लेख करतो की दैवी संपत्ती जी असते त्यात आस्था असते. कारण आपल्यासमोर देव प्रगट होईल तेव्हा होईल, देवाचा अनुभव होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत तर आपल्याला कोणाचा तरी सल्ला घेऊन वाटचाल करायला लागेल सांगितलेल्या मार्गाने. आणि 18वा अध्याय जेव्हा संपायला येतो तेव्हा संजय म्हणतो की वा हे जे पाहिलं मी सगळं याच्यापेक्षा मोठं मी काही समजत नाही.
योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयता व्यास प्रसादात श्रुत्वानेह गुह्यतमं परम. हे व्यास गुरूंच्या कृपेने जे मला प्राप्त झालं. त्या कुळाचे गुरुच होते ना, कुलगुरूच होते जसे व्यास. त्या कुळातले मूळ पुरुषही होते, पण गुरुस्वरूपात होते. धृतराष्ट्राचे, पांडूचे, ती कथा महाभारत इतिहास माहितीच आहे सगळ्यांना. ते आले तर धृतराष्ट्राला त्याला आले होते दिव्यदृष्टी की, आणि रागावून आले होते की तू ऐकत नाही ना, की तू स्वतःच्या डोळ्याने पहा काय करतो आहे विनाश, स्वतःच्या कुळाचा विनाश, स्वतःच्या हट्टाने जिद्दीने मुलाला त्याचं पुरवून लाड पुरवून तू बघ काय होते तुझं आता. 100पैकी एकही नाही राहत. म्हणून मी तुला असा शाप म्हणजे त्या दृष्टीने देणं की तू स्वतः बघशील, मी तुला त्याच्यासाठी दृष्टी पण देतो लागत. तर ते धृतराष्ट्र घाबरून गेला की मला असं नाही बघायचं आहे. पण लालसाई होती की काहीतरी बघायला तुम्ही. मग त्यांनी म्हटलं संजय मंत्री आहे, त्याला आज्ञा दिली की माझ्या जागी तू स्वीकार कर ती शक्ती, मला तू सांग. मग बघायला न लागो पण श्रावण ऐकायला मिळो काय सुरू आहे ते वर्णन. म्हणून त्यांनी स्वीकारला होता. तर तिथे तो अक्नॉलेज करतो संजय की व्यास ह्या गुरुरूपी त्यांच्या प्रसादाने प्रसन्न होऊन त्यांनी जो दिला होता. तशा प्रकारे भगवद्गीता मग सांगते 700 श्लोक आहे, 18 अध्याय. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर शेवटचा श्लोक. तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तो म्हणतो की मी कन्व्हिन्स्ड आहे, आता पक्का मला ठरलं की जिथे कृष्ण परमेश्वर आणि जिथे पुरुषार्थी अर्जुनासारखा की आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं करणं, जिंको हारो जमो न जमो, पण माझ्याकडून जे शक्य आहे ते मात्र मी करतो. हे दोन जिथे आहे आणि ईश्वराची शरणागती आहे, गुरुचं स्थान जिथे आहे तिथे नक्कीच विजय होणार यात काही संशय नाही. हा संजयाचा शेवटचा वचन आहे. तर याच आठवणीने मी पण तुमच्यासमोर हात जोडतो, हीच विनंती करते की आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहावं की कोणाचं स्थान कुठे असतं. ते आपण सगळे शिष्यरूपातच आहोत. नाही काही तर कुठल्या गुरुला मानवरूपात नसेल मानत तरी सिख धर्माची महत्त्व काय आहे की त्यांनी ग्रंथाला गुरु मानलं. गुरु ग्रंथ साहेब आहे ना, तर तसं आपल्या शास्त्रात जर तर किती एकसे एक धुरंधर आहे. कोणी योग वशिष्ठ महारामायण, कोणी अष्टावक्र संहिता, कोणी भागवत पुराण, कोणी भगवद्गीतासारखं तर गुरु नाही तर गुरु नाव असलेली गुरु गीता त्याला गुरु म्हणू शकतो. येन केन प्रकारेण मने कृष्णे निवेशय. हे शुकमुनींचं ते परीक्षिताला शेवटचं सांगणं होतं की तुला 7 दिवसात मुक्ती हवी आहे ना, साई हिला एकच आहे काहीतरी जे काही ज्याने येन केन प्रकारेण जसं होईल तसं एक काम कर, मने कृष्णे निवेशय, मला कृष्णात रुतेल असं काहीतरी कर. तर तो म्हणतो मला माहिती तुम्हीच सांगा कशाने होईल. तर साधू सांगा हे शुक म्हणतात. मग साधू तुम्ही सगळे साधूंनी मला सांगितले तुम्ही सगळ्यात मोठे साधू आहात, अजून कुठे जातो तुम्हीच सांगा ना. बरं ठीक आहे म्हणून ते बसतात आणि मग ती कथा सुरू होते. भागवताची जी 7 दिवसाची होती ती अशा प्रकारे. तर ते पुन्हा जय शिवशंभो, जय गणेश, पार्वती पते हर हर महादेव, जय गुरुदेव, जय श्री कृष्ण. धन्यवाद.